नमस्कार सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये मी डॉक्टर उत्कर्ष कवठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. बघा अलका मॅम किती छान असतात. कसा होता मॅम आजचा दिवस? अलका मॅम, आवाज येतोय माझा? कसा होता आजचा दिवस? छान होतंय मॅडम. एनर्जेटिक छान वाटलं? होत. त्यांनी ज्यांनी पहाटे शक्तिपात घेतलाय त्यांनी सांगायचंय आजचा एक्सपिरियन्स कसा होता. म्हणजे डोक्यात कुठला वाईट विचारच आला नाही मॅडम आज पूर्ण दिवसभरामध्ये माझ्या तर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आज आपण काय मिस्टरांचा करणार थोडा आहोत? प्रॉब्लेम आहे आमच्या घरी. काय बोलताय श्वेता मॅम? मॅडम जर आमचं डोक्यावर थोडंसं कर्जाचा प्रॉब्लेम आहे तर ते दिवसभर माझं तेच चालायचं, कसं होणार कसं होणार कसं होणार कसं करायचं, पण ते आज आलंच नाही. म्हणजे मला वाटलं पण नाही की आज काहीतरी काही विषय आहे त्या गोष्टीचा. आजपासून तुम्हाला प्रॉब्लेमही येणार नाही आणि हळूहळू जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. होईल की नाही प्रकाश सर? थँक्यू मॅडम. प्रकाश सर, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल की नाही? हो हो मॅडम, 100%. 100%. चला, आता आपण काय करणार आहोत? ज्यांनी पहाटे शक्तिपात घेतलेला आहे तर त्या ऊर्जा ज्या आहेत ह्या ऍक्टिव्हेट करणार आहोत. ओके, तर आसन घेऊन बसा जमिनीवर. ओके, ज्यांना जमिनीवर बसणं शक्य नाही थोडस सॉरी, चेअर घेऊन बसा. ओके, चेअर बसल्यानंतर डायरेक्ट पाय तुमचा जमिनीवर नसावा. थोडस पाणी प्या आणि तुम्हाला मी प्रॅक्टिकल सांगितलं होतं, एक ग्लास पाणी आणि एका डिश मध्ये थोडस मीठ ठेवायचं आहे की तुम्ही प्रॅक्टिकल बघणार आहात. ओके, कालच्या प्रॅक्टिकल मध्ये एक सरांचं किरण सर जे होते त्यांचा जो शोल्डर पेन होता तो शोल्डर पेन कमी झाला होता, बरोबर? हिलिंग नाही. तर आज कोणाला शारीरिक लेवलवर पेन आहे का? पेन आहे का? माझे शोल्डर ते पेन दोन्ही असेल, पाय बॅक पेन असेल, जे काही पेन आहे, कोणाला काय पेन आहे का? दोन्ही पायाचा दोन्ही पायाचा हा जो स्पेस आहे ना, ओके, तिकडे म्हणजे होतो चालेल. कंटिन्यू, अजून कोणाला काही पेन आहे? जळजळत आहे. कोणाला काही पेन आहे का? नाही? व्हेरी गुड. तर प्रकाश सर, आजचं जे प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकल नंतर जेव्हा एनर्जी ऍक्टिव्हेशन तुम्ही करणार आहात त्या एनर्जी ऍक्टिव्हेशन नंतर तुम्ही अनुभव घेणार आहात की तुमचा जो काही पेन आहे तो पेन थोडाफार कमी झालेला असेल. ओके, तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. काय करायचंय? दोन्ही हात जे आहेत ते थोडस रफ करा. आधी दोन्ही हात रफ करायचे आहे. व्हिडिओ ऑन करायचा आहे. दोन्ही हात रफ करा आणि रेखीची प्रार्थना म्हणायची की मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, माझ्या आई वडिलांची आभारी आहे, समस्त गुरुजनांची आभारी आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच तत्वांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी. आता ज्यांनी पहाटे शक्तिपात घेतलेला आहे त्यांनी दोन्ही हात रफ करून अनुभव घ्या की तुमच्या हातांमध्ये एनर्जी जी आहे, एनर्जी फील होते का तुम्हाला? थोडासा हात लांब, माझा हात बघा किती आहे. श्वेता मॅम, एनर्जी फील होते का? हो मॅडम. सलो चुंबक सारखं खेचल्यासारखं होतंय. खेचल्यासारखं वाटतंय? हो मॅडम. सगळ्यांना जाणवतंय? हो. ज्यांना जाणवत नाही त्यांनी पुन्हा एकदा हात रब करा आणि बघा एवढा हात लांब, जसं आपण एनर्जी बॉल जो फुटबॉल असतो ना तेवढा आकाराचा हे करायचंय आणि असं थोडस वर खाली किंवा पुढे मागे असं करून बघा, तुम्हाला एनर्जी जाणवते का? जाणवतंय? बाउन्स बॅक होतो. ओके, आता काय करायचंय? डावा हात खाली. आता दोन्ही हात आपल्याला अशा प्रकारे ठेवायचे बघा, कर्व शेप मध्ये. असे किंवा बोट अशी लांब किंवा असे नाही, असे दिसतायत, कर्व शेप दिसतायत थोडासा, बरोबर आहे? असं हात ठेवायचा नाही किंवा बोट लांब ठेवायची नाही, तर थोडासा कर्व शेप दिसतोय.
तर डावा हात खाली, उजवा हात वर. ओके. आणि काय बोलायचंय की चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र, असं अंदाजे 21 टाइम्स म्हणायचंय. अगदी हळूवार. आणि बघा तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या हातांमध्ये चुंबकीय जसं घर्षण होतंय तसं जाणवेल. इलेक्ट्रिक फील्ड जसं असते तसं खेचल्यासारखं जाणवतंय का? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. डोळे बंद. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 एनर्जी जाणवते. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. आता उजवा हात खाली, डावा हात वर. आणि डाव्या हाताने उजव्या हातावर करायचंय की चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 आता डाव्या हाताची मूठ बांधायची आणि मांडीवर ठेवायची. डाव्या हाताची मूठ बांधा, मांडीवर ठेवा. उजवा हात डोक्याच्या वर. ओके. आणि हात असा क्लॉकवाईज फिरवताना म्हणायचे की चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 chakras. Charge, heal and protect my 7 chakra. Charge, heal and protect my 7 chakra. आता काय करायचं, आपल्या नाभीच्या समोर डावा हात तसाच राहू द्या, उजवा हात नाभीच्या समोर गोल फिरवायचे. असं आता समजा इथे नाभी येतात, असं फिरून म्हणायचं की चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेबल चक्र. ओके. नाभीच्या समोर, नाभीच्या समोर, तुमच्या नाभीच्या समोर. ओके. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र किंवा नेवल चक्र म्हणू शकता तुम्ही. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. 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 Charge, heal and protect my navi chakra. 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 आता दोन्ही हात हृदयाजवळ धरून म्हणायचे की चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा.
चार्ज, heal and protect my full body and aura. चार्ज, heal and protect my full body and aura. डोळे बंद राहू द्या. चार्ज, heal and protect my full body and aura. चार्ज, heal and protect my full body and aura. आता दोन्ही हात रब करा. पुन्हा एकदा एनर्जी बॉल तयार करा. दोन्ही हात रब करून एनर्जी बॉल तयार करा आणि अफर्मेशन द्या. इमॅजिन करा की ब्रह्मांडातील दिव्य व्हाईट प्रकाश तुमच्या क्राऊन चक्रातून म्हणजेच डोक्याच्या वरून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. या ब्रह्मांडातील व्हाईट कलर दिव्य प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि हा प्रकाश तुमच्या आता हातांमधून प्रवाहित होते. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा तुमच्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. आणि आता तुम्हाला जिथे कुठे पेन होतोय त्या पेनच्या ठिकाणी तुम्हाला हा हात ठेवायचा आहे. जिथे कुठे तुम्हाला पेन होतोय त्या ठिकाणी ठेवा दोन्ही हात. जिथे कुठे तुम्हाला पेन होतोय तिथे ठेवा आणि म्हणायचे आहे की ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा जिथे कुठे तुम्हाला आता पेन होतोय त्या ठिकाणी तुम्हाला हात ठेवायचे आहे. आणि अफर्मेशन द्या की ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्याला प्रदान करत आहे. ही ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्याला प्रदान करत आहे. जिथे कुठे तुमच्या शरीरावर शारीरिक लेवलवर मानसिक लेवलवर पेन असेल तर तो पेन कायमस्वरूपी रिमूव्ह द्या. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा तुमच्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे आणि शारीरिक लेवलवर जिथे कुठे तुम्हाला वेदना होत असतील पेन होत असेल तर परमनंटली रिमूव्ह होत आहे. परमनंटली रिमूव्ह होत आहे. परमनंटली रिमूव्ह होत आहे. परमनंटली रिमूव्ह होत आहे. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह. कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या शरीरामध्ये असेल कोणत्याही कारणाने जर तुम्हाला शरीरावर पेन होत असेल तर ही दिव्य रेखी ऊर्जा दिव्य हिलिंग देत आहे. बघा व्हाईट कलरचा प्रकाश तुमच्या त्या शरीरावर त्या पाडवर पोहोचलेला आहे. तुमच्या हातांमधून दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे आणि ही ऊर्जा तुम्हाला परमनंटली हील करत आहे. जी निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये आहे ती परमनंटली रिमूव्ह होत आहे. जस्ट रिमूव्ह परमनंटली. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह परमनंटली. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह. कायमस्वरूपी निगेटिव्हिटी रिमूव्ह होत आहे. जो काही पेन आहे कायमस्वरूपी रिमूव्ह आहे. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह. कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी जर तुमच्या शरीरावर असेल तर ती कायमस्वरूपी रिमूव्ह आहे. परमनंटली रिमूव्ह आहे. परमनंटली रिमूव्ह आहे. परमनंटली रिमूव्ह. दोन्ही हात रब करा. तयार झालेली ऊर्जा दोन्ही डोळ्यांवर संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड करा आणि थोडंसं पाणी पिऊन घ्या. किती जणांना अनुभव आला पेन कमी झाला? किती जणांना अनुभव आला? तुम्ही आता स्वतःच हिलिंग केलंय. किती जणांना अनुभव आला? मला आला मॅम. पेन कमी झालं? हो. ओके व्हेरी गुड. तर का मॅमला रिझल्ट मिळाला. प्रकाश सर काल तुमचे पाय दुखत होते. आज काय रिझल्ट? हो, दुखणं तर नाही ते थोडस मुंग्या जाणवत. किरण सर, प्रणाली मॅम, अश्विनी मॅम, तुम्ही पहाटे शक्तिपात घेतलेला आहे. काय रिझल्ट आहे? पेन कमी वाटला सर? किरण सर पेन कमी वाटला? अश्विनी मॅम, प्रणाली मॅम? वाटतंय. आता हाताला मी काल जे तुम्हाला बोललो की इथे दुखतंय तिकडेच हात लावला मी आता. फरक आहे. फरक आहे. व्हेरी गुड. प्रणाली मॅम? पेन मला थोडं चेंज वाटलं, थोडं रिलीफ वाटलं. पूर्ण असं नाही सांगू शकत कारण मला रात्रीच्या वेळी पेन जास्त होता. आता जास्त नव्हतं. रात्री झोपल्यानंतर मला खूप पेन असतं तिथे. मग मला तेव्हा कळेल मे बी. रात्री तुम्ही झोपल्यानंतर डॉक्टरकडे जाऊ शकत नाही पण आता तुम्ही स्वतःचे डॉक्टर स्वतः बनलेले आहात.
तर नक्कीच पेन रिलीफ होऊ शकतं विदाऊट मेडिसिन. गॅरंटी मी देऊ शकते, फक्त तुमचा ट्रस्ट पाहिजे. अश्विनी मॅम, हा पेन कमी झालं. पेन कमी झालं? कुठची मेडिसिन घेतली होती? पॅरासिटामॉल, डायक्लोफिनेक, पेन किलर घेतली होती का पेन कमी व्हायला? कविता मॅम, तुम्हाला काय रिझल्ट मिळाला जर पेन होत असेल आणि पेन कमी झालं? कसं वाटलं स्वतःचा पेन स्वतः कमी करताना, ते पण विदाऊट मेडिसिन? कसं वाटलं? रेकी ऊर्जा तुमच्या जीवनात येण्याआधी तुम्हाला असं वाटलं होतं का की तुमच्याच हातांमध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये अशी कुठची ऊर्जा आहे ज्या ऊर्जांचा वापर करून तुम्ही स्वतःला बरं करू शकता, असं जाणवलं होतं? आता ही रेकी ऊर्जा आपण बघणार आहोत कशा कशामध्ये यूज करू शकतो, बरोबर आहे? ओके, तर तुम्हाला नेक्स्ट आधी आपण प्रॅक्टिकल घेऊ, मग प्रॅक्टिकलला मजा येते. प्रॅक्टिकल झाल्यानंतर आपण बाकी थेअरी बघू. ओके, तर 1 ग्लास पाणी चार्ज करायचं आहे. 1 ग्लास पाणी घेऊन बसायचं आहे. एन्जॉय करताय ना? काय श्वेतना, स्नेहा मॅम? तर आपण आता पाणी चार्ज करू. 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे ना? सोबत पाणी ठेवलंय का? ओके. 1 ग्लास पाणी घेतल्यानंतर ते थोडंसं पिऊन बघा पाण्याची चव काय आहे. तुमच्याच घरातलं पाणी आहे, तुम्ही घेऊन बसलेला आहात, त्या पाण्याची चव काय आहे ती बघा. नॉर्मल पाणी आहे, बरोबर आहे? ओके. आता पुन्हा जेव्हा कधी तुम्ही हिलिंग द्याल स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी रेकीची प्रार्थना करणं गरजेचं आहे. ओके, तर सगळ्यांनी रेकीची प्रार्थना करायची कुठचंही प्रॅक्टिकल करण्याआधी, कुठचंही हिलिंग करणे. ओके, तर सगळ्यांनी रेकीची प्रार्थना करा की मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माझ्या आईवडिलांची आभारी आहे, समस्त गुरुजनांची आभारी आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. डाव्या हातामध्ये पाण्याचा ग्लास घ्या. उजवा हात जो आहे हा ग्लासवर क्लॉकवाईज फिरवायचा. डाव्या हातामध्ये ग्लास ठेवा, उजवा हात, आणि पुन्हा एकदा अफर्मेशन द्या की अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे आणि ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मी या पाण्याला प्रदान करते. डोळे हलके बंद राहू द्या. इमॅजिन करा की दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा तुमच्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. ब्रह्मांडातील सर्वोच्च ऊर्जा तुमच्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे आणि ही ऊर्जा तुम्ही या पाण्याला देत आहात. त्यामुळे पाण्याचे आभार मानायचे आहेत. अफर्मेशन द्या की हे पाणी पिऊन मला संपूर्ण आरोग्य संपन्न जीवन प्राप्त झाले. हे पाणी पिऊन मला संपूर्ण आरोग्य संपन्न जीवन प्राप्त झालेलं आहे. हे पाणी पिऊन मला संपूर्ण आरोग्य संपन्न जीवन प्राप्त झालेलं आहे. हे पाणी दिव्य रेकी आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने चार्ज झालेलं आहे. डोळे हलके बंद. हे पाणी दिव्य रेकी शक्ती आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने चार्ज झालेलं आहे. हे पाणी दिव्य रेकी शक्ती व ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने चार्ज झालेलं आहे. हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान झाला. हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान झालेला आहे. हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान झाले. दिव्य रेकी शक्ती व ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. ज्यांनी मंदिरातील तीर्थाची गोडी अनुभवली नसेल तर ते म्हणू शकतात की या पाण्याला नारळ पाण्याची चव आली. अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे आणि ही ऊर्जा मी या पाण्याला प्रदान करत आहे. दिव्य रेखी शक्ती आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आली.
दिव्य रेखी शक्ती आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला तीर्थाची चव आलेली. दिव्य रेखी शक्ती आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थोडंसं पाणी पिऊन बघा. पाण्याची चव बदलली का? कोणाला जाणवली पाण्याची चव बदललेली? कोणाला जाणवली? हो, नारळाच्या पाण्यासारखं लागतंय मॅम. व्हेरी बोला. तीर्थाची चव आली. ओके. बाकीच्यांनी पुन्हा एकदा थोडंसं पिऊन बघा पाणी. पाण्याची चव बदल. तीर्थाची चव आली. ओके. अलका मॅम, काही रिझल्ट नाही? किरण सर, प्रकाश सर? छान आहे. नारळाची चव आली. नारळाच्या पाण्यासारखं लागतंय ते. थोडं कोणाला नारळाच्या जडसर पाण्यासारखं लागलं लागतंय? तर. किरण सर बोला. अश्विनी थोडं मॅम, जडसर. थोडस जाणव. टेस्ट वेगळी टेस्ट लागली. चेंज झाली? हो. प्रकाश सर, टेस्ट चेंज झाली? हो थोडी मॅम. चेंज झाली. म्हणजे विचार करा की तुमच्या अफर्मेशनने जर पाण्याची चव बदलू शकते, रेकी ऊर्जांच्या वापराने तुम्ही पाण्याची चव बदलू शकता, तर तुमचं जे काही आयुष्यातील छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता की अजूनही डाऊट आहे? तुमच्या आयुष्यातील छोटे मोठे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता का? बरोबर आहे? कितीही मोठे प्रॉब्लेम असू दे, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच आहे. फक्त तुमचा ट्रस्ट असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर नेक्स्ट प्रॅक्टिकल करूया मिठाचं. थोडंसं मीठ घेऊन बसलं असाल तुम्ही. मिठाची चव घेऊन बघा की मिठाचा खारटपणा किती स्ट्रॉंग आहे. आता मनामध्ये प्रश्न ठेवायचा नाही हा, खरंच चव चेंज होईल. जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल करायचं, नंतर अनुभवायचंय की खरंच मिठाचा खारटपणा कमी होतो का. ओके, तर थोडंसं मीठ घेऊन तुम्ही बघितला, चव बघितला मिठाची. ओके, चालेल. प्रॅक्टिकल करूया. रेकीची प्रार्थना. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझ्या आईवडिलांची आभारी आहे. समस्त गुरुजनांची आभारी आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. अनंत श्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडी रेकी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. दोन्ही हात रफ करा आणि डाव्या हातामध्ये मिठाची डिश असेल, वाटी असेल ते घ्या आणि उजव्या हाताने त्याला एनर्जी द्यायचे. डोळे हलके बंद राहू द्या. ओके, आणि अफर्मेशन द्या की अनंत श्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडी रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होते. अनंत श्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडी रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. आणि ही दिव्य ब्रह्मांडी रेखी ऊर्जा मी या मिठाला प्रदान करते. या मिठाचा खारटपणा पूर्णपणे कमी झाला. या मिठाचा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. हे मीठ
टेस्टलेस झालेलं आहे. हे मीठ टेस्टलेस झालेलं आहे. अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. आणि ही दिव्य ऊर्जा मी या मिठाला प्रदान करत आहे. आणि हे मीठ पूर्णपणे टेस्टलेस झालेलं आहे. या मिठाचा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला 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 आहे. पूर्णपणे कमी झालेला आहे. हे मीठ टेस्टलेस झालेलं आहे. हे मीठ टेस्टलेस झालेलं आहे. हे मीठ टेस्टलेस झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही. हे ईश्वर ऐसा ही. तथास्तु तथास्तु. आता बघा चव. मिठाचा खारटपणा थोडा तरी कमी झालाय. अलका मॅम काय झालं? मॅडम खूप मिक्स केलीये? बोला. थोडा तुम्ही जर विचार केलात पूर्णच गोड होईल का साखरेसारखं, तर नाही. नाही. थोडस नाही, मग थोडंसं कमी झालंय. हो. किती जणांना जाणवलं? थोडासा कमी भारती झाला. मॅम तुम्हाला जाणवला? प्रणाली मॅम, थोडं हलकस गोड वाटत. प्रकाश सर जाणवला का मिठाची चव कमी? म्हणजे थोडं हलकस गोड feel झालं मला. बरोबर. म्हणजे घरातून कोणी फरक वाटला, साखर चांगला आणून टाकली फरक नव्हती ना वाटला. त्या मिठामध्ये, तुमचे डोळे बंद असतात. काय का मॅम? साखर टाकली होती? विचार करा की तुम्ही स्वतः नाही. केलेलं प्रॅक्टिकल आहे. मी काय केलंय का? नाही. बरोबर आहे. जर तुम्ही रेखीची ऊर्जा यूज करून तुमच्या शारीरिक लेवलवर जे काही पेन आहे ते पेन कमी. आता मी फक्त नाव नाही सांगणार, पण कविता मॅम बऱ्याच वर्षांपासून जी व्यक्ती ड्रिंक करते रेखी ऊर्जांचा वापर करून, त्या व्यक्तीने स्वतः डिसिजन घेतलेला आहे की नाही की ड्रिंक न करणं. बरोबर आहे? घेतलेलं आहे. हो, माझ्या अगदी. मैत्रिणीचंच एक्झाम्पल आहे. फक्त नाव सांगू नका, म्हणजे कारण कसं शक्यच आहे नव्हतं. स्टुडंटला नाव नाही expose नाव नाही करणं. सांगत, पण ते नाही ते पॉसिबलच नव्हतं की ड्रिंक करणार नाही, पण ते स्वतःहून ड्रिंक करत नाही. मी हेच तिला आज पण विचारलं की कसं काय त्यांनी ड्रिंक सोडलं ग. मग तिने सांगितलं, "काय ते सगळं." ड्रिंक म्हणजे स्वतःहून एवढं बोलली करत होते की की पहाटे ड्रिंक नाही होत. उठल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती चहा पितात किंवा एक ग्लास पाणी, पण ह्या व्यक्तीला त्याच्याऐवजी ते पहाटे ड्रिंक करत होते. उठल्यापासून फक्त आणि फक्त ती बॉटल आणि तो ग्लास दिसायचा. विषयालाच पाहिजे होता त्यांना. हो. उठालाच पाहिजे. आणि त्या लेडीजने काय करावं की त्यांना सांगता येत नव्हतं. मग त्या बिचाऱ्या स्वतः आपल्या मिस्टरांना गाडीवर बसवायच्या आणि त्या घेऊन जायच्या त्या शॉप पर्यंत. कविता मॅम खरं आहे? वाईन शॉप मधून स्वतः वाईन शॉप मधून आणून द्यायचे त्या माहिती. रात्री आपल्या कधी पण पाहिजे मिस्टरांसाठी तेव्हा स्वतः पहाटे घेऊन उठून काय द्यायची आणि घेऊन करणार? द्यायची. आणि पुढची गोष्ट आहे का, तुम्हाला माहितीये की ड्रिंक केल्यानंतर थोड्या दिवसांनी डॅमेज होतात. लिव्हर, फॅटी लिव्हर होतं. बरोबर आहे. एवढं ड्रिंक की पहाटे उठल्यानंतर आपण चहा पितो किंवा पाणी पितो. ही व्यक्ती काय करायची? कविता मॅम सांगतात त्याप्रमाणे त्यांच्या उशालाच ती बॉटल आणि हे पाहिजे होतं, ग्लास. ओके. पण काय झालं की जेव्हा त्यांनी काय केलं का नाही, त्यांच्या मिसेसने आपल्याकडे रेकी शिकली आणि त्यांनी अन्न चार्ज करून दिलं, पाणी चार्ज करून आपल्या मिस्टरांना दिलं. आपल्या घरामध्ये रेखी ऊर्जा यूज करायला सुरुवात केली. जसं आपण सेकंड लेवल मास्टर लेवलला शिकवतो की डिस्टन्स हिलिंग कसं द्यावं, दुसऱ्याला हिलिंग कसं द्यावं. आता मला भारती मॅमला हिलिंग द्यायचंय, नकळत द्यायचंय. बरोबर आहे. तर मी इथून भारती मॅम बरोबर कनेक्शन स्थापन करून त्यांना मी हिलिंग देऊ शकते. समजलं? तुमची मुलं ऐकत नाहीयेत.
किंवा तुमची मुलं वाईट वळणावर जात असते आणि टीन एज मधल्या मुलांना जर तुम्ही सांगितलं ना की गर्लफ्रेंड ठेवू नको, बॉयफ्रेंड ठेवू नको, ऐकणार आहेत? ऐकणार आहेत का? ते नाही ताई. तुम्हाला सोडून जाण्याचं डिसिजन घेतील, पण ते आपल्या फ्रेंडला सोडणार. पण अशा वेळी तुम्ही काय करू शकता, एक लेडीज म्हणून, त्यांची आई म्हणून, तर तुम्ही अन्न बनवताना तुम्ही ते चार्ज करून देऊ शकता. जर एवढं ड्रिंक पिणारी व्यक्ती अन्न पाणी चार्ज करून देखील ऊर्जा डिस्टन्स लिंक देऊन जर ते स्वतः ड्रिंक सोडते स्वतः, म्हणजे एवढं क्रिटिकल कंडिशन होती की त्यांना टॉयलेट होतंय का काय होतं हे पण समजत नव्हतं, एवढं ड्रिंक करायचं. आणि आज त्या मॅडम सांगतायत की मॅम तुम्ही जर मला कुठे भेटला, मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची, मला तुम्हाला भेटायचंच आहे. कारण त्यांना तो एक पुनर्जन्म मिळाला होता की जेव्हा त्यांच्या मिस्टरांनी हा डिसिजन घेतला तेव्हा त्यांना एक पुनर्जन्म मिळाला. मग विचार करा की तुमची मुलं अभ्यास करत नाहीये, तुमची मुलं ऐकत नाहीयेत किंवा तुमच्या रिलेशनशिप मध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात की नाही. दुसरे एक स्टुडंट आहेत, म्हणजे त्या स्टुडंटचं का एक गोष्ट आहे की त्यांना नवीन घर घ्यायचं होतं. कविता मॅमच खूप छान सांगू शकतील कारण की कविता मॅमच्या अगदी लहानपणीच्याच त्या मैत्रिणी आहेत, माझ्यापेक्षा त्यांना माहिती. तर त्यांना घर घ्यायचं होतं, तर त्यांचा स्वतःचा मेसेज आला मला की मॅम माझ्याकडे जेव्हा भरपूर पैसा होता तेव्हा मला घर घेता आलं नाही आणि आज त्यांनी जवळजवळ 58 लॅखचं स्वतःच्या किमतीवर घर घेतलं. बरोबर आहे कविता मॅम? मिस्टरांची ही परिस्थिती ती होती. आणि ती काय करते ते पण सांगा ना, असं जॉबला पण नाही, स्वतःच हा, स्वतःचा त्या जॉबला बिझनेस वर नाहीये, त्या कपडे तिने स्टिच करतात. आता ज्या महिला बसलेल्या मशीन आहेत, काम करते त्यांना प्रश्न ती. असेल त्या काय करतात, शिलाई मशीनचं काम करतात. आणि पण त्या पूर्ण मला घर सांगतात तिच्यावर डिपेंड असून तिने हे पूर्ण केलं सर्व. डिपेंड आहे. त्यांचा एक मुलगा शिकणारा आहे, पण काय बोलतात त्या की मॅम रेकी ऊर्जांनी मला एवढं भरभरून दिलं. कमी काय सांगते की रेकी ऊर्जा ही अशी ऊर्जा आहे की तुम्ही मागता मागता थकाल पण रेकी ऊर्जा देता देता थकणार नाही. एक लेडीज जे फक्त कपडे शिवते त्या लेडीजने तिला एवढा कॉन्फिडन्स आला की यस मी हे करू शकते. आणि 58 लॅक्स म्हणजे 5 आणि 10,000ची गोष्ट नाही. बरोबर आहे. म्हणजे अजूनही ज्यांना प्रश्न आहे की खरंच रेखी ऊर्जा वर्क करते का, तर यस रेखी ऊर्जा वर्क करते. तुमची मुलं बाहेरचं अन्न खात असतील, जशी लहान मुलं आता कॅडबरी खातात किंवा चिप्स वगैरे खातात, त्यांना देखील तुम्ही रेखी ऊर्जा देऊ शकतात. सकस आहार. आता मी सांगते, मी माझ्या मुलीसाठी काही वेगळं जेवण बनवत नाही. 3 वर्षाची आहे, जे सगळ्यांसाठी बनतं तेच मी तिला देते. फक्त किचनमध्ये तिचं जेव्हा मी ताट घेते तेव्हा मी अन्न वाढून झाल्यानंतर मी हिलिंग देते आणि मी म्हणते की हे अन्न तिच्यासाठी योग्य आहे आणि ती हेच अन्न खाईल. यस, 3 वर्षाची मुलगी जे आमच्यासाठी अन्न तेच खाते. सकाळी बिस्किट दिलं जातं लहान मुलांना, माझी मुलगी चपाती आणि भाजी. 3 वर्षाची मुलगी चपाती आणि भाजी खाते. बिस्किट हा विषय पहाटे नाश्त्याचा नाही. बरोबर आहे. तुम्ही जर तुमचा ट्रस्ट असेल, प्रणाली मॅमला खूप छान हे आहे की त्यांचं बाळ खूप लहान आहे. आतापासून त्या बाळाच्या झोपण्यासाठी, त्या बाळाच्या भविष्यासाठी आतापासून हिलिंग देऊ शकता. अगदी बेड चार्ज करण्यापासून. 1.5 वर्षाची असल्यापासून तिने बेडवर सू करायचं सोडलं. आता तुम्ही म्हणाल तुमच्याच मुलीचं सांगताय. पण हे खरंच सांगण्यासारखं आहे की 1.5 वर्षाचे असल्यापासून, कारण की आता 10-10 वर्ष झाली तरी अजून मुलं बेड वेट करतात. आणि अशा केसेस येतात की मॅम असा प्रॉब्लेम आहे, मुलांना अजूनही समजत नाही, बेड वेट करतात. पण ती 1.5 वर्षाची असल्यापासून तिने बेड वेट करायचं सोडलं. हे कधी शक्य आहे, जर तुम्ही स्वतः या ऊर्जांचा अनुभव घेतला. आता तुम्ही रेकी लेवल 1 फक्त 10% एनर्जी, ओन्ली 10%. ह्या 10% मध्ये तुम्ही काय काय केलात, स्वतःला हील केलात. ते जर तुम्ही मास्टर हिलर झाला तर कॅन्सर सारखा पेशंट तुम्ही हील करू शकता. स्काय इज द लिमिट असं म्हटलं जातं. रेखीव ऊर्जांना स्काय इज द लिमिट असं म्हटलं जातं. तुमचे कुठे पैसे अडकलेले आहेत,
तुम्ही रेकी हिलिंग देऊ शकता. ओके, तर आपण थोडक्यात बघूया की रेकी आपण कुठे कुठे यूज करू शकतो. एकच मिनिट, स्क्रीन शेअर करते, कारण की उद्या आपला लास्ट डे आहे आणि आज आपण रेकीच्या रूल नुसार आपण विदाउट एनर्जी एक्सचेंज रेकी कोणालाही द्यायची नाही किंवा कोणाला शिकवायची. काल तुम्ही जे डॉक्टर मिकाउसू यांनी 2 रूल दिलेले आहेत ते शिकलेले. म्हणून हा आजचा सेशन पुढचा आपण कंटिन्यू करूया की रेकी आपल्या आयुष्यात का असावी. तर रेकी हा शिकण्याचा क्लास नाही, रेकी ही जगायची कला. रेकी तुम्हाला आनंदी जीवन कसं जगायचं हे शिकव आणि असा अनुभव तुम्ही आता घेतला असाल. बरोबर, ह्या 4 दिवसांमध्येच आतापर्यंत म्हणजे जवळजवळ तुमचं 50 वय झालं असेल, कोणाचं 30 वर्ष झालं असेल, कोणाचं 40 वर्ष झालं असेल. एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही आनंदी कसं राहावं हे तुम्हाला कळलं नसेल, पण रेकी ऊर्जांनी तुम्हाला आजचा दिवस आनंदी कसा राहावं हे शिकवलं की नाही. हो. फक्त 3 दिवसामध्ये तुम्ही हे शिकला की आजचा दिवस कसा का आनंदी राहावं किंवा आयुष्य म्हणजे काय हे तुम्हाला कोणी शिकवलं. ह्या 3 दिवसांच्या रेकी ऊर्जाने शिकवलं. बरोबर आहे. मग रेकी आपल्या आयुष्यात का असावी, तर रेकी हा शिकण्याचा क्लास नाही, रेकी ही जगायची कला आहे. आता जर तुम्ही आई वडील असाल तर तुम्ही घरासाठी रेकी शिकल्यानंतर तुम्ही कोणावरही डिपेंड राहणार नाही. जसं बघा की छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला आता पेन होतोय, जसं आता तुम्ही स्वतःला हिलिंग केलं, तसं छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज नाही. कारण की मेडिकल टर्म मध्ये असं सांगितलं जातं की ज्या मेडिसिनचा साईड इफेक्ट नाही त्या मेडिसिन मधून तुम्हाला चांगला इफेक्ट पण मिळू शकत नाही. आता पॅरासिटामॉल, ताप आला म्हणून तुम्ही पॅरासिटामॉल घेता, बरोबर आहे. त्याचा तुम्हाला रिझल्ट म्हणून तुमचा ताप कमी होतो, म्हणून त्याचा साईड इफेक्ट नाहीये का, आहे. म्हणजेच काय, तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला डॉक्टर किंवा डॉक्टरांच्या औषधांची गरज नाही. ओके, पण जे क्रोनिक डिसीज आहे जसं की ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, तर डायरेक्ट मेडिसिन बंद करायची नाही. डॉक्टरांच्या औषधांसोबत तुम्ही हे हिलिंग द्यायचं आणि हळूहळू डॉक्टर तुमचे डोसेस कमी करतात. आता मुलांसाठी रेकी कशी यूज होते, तर मुलं एक्झामला गेलीत, इंटरव्ह्यूला गेलीत आणि तुम्ही घरी बसून हेल्पलेस वाटते तुम्हाला, बरोबर. अगदी 10वी-12वीच्या मुलांची एक्झाम आली की आई वडिलांना टेन्शन येतं, ब्लड प्रेशर वाढतं. असं होतं आजकालच्या 10वी-12वीच्या मुलांच्या एक्झामच्या वेळी आई वडिलांना त्रास होतो, बरोबर आहे. आई वडील भरपूर टेन्शन घेतात. पण अशा वेळी तुम्ही काय करू शकता, जर तुमची मुलं इंटरव्ह्यूला गेली असतील तर तुम्ही हेल्पलेस तुम्हाला वाटतंय, तर तुम्ही तुमची मुलं जगाच्या पाठीवर कुठेही असू दे, जर तुम्ही सेकंड लेव्हल कंप्लीट केलात, अगदी तुम्ही इंडियामध्ये आहात आणि तुमची मुलं युरोप, अमेरिका, इंग्लंड, जगाच्या पाठीवर कुठे असू दे, तुम्ही इथून त्यांना हिलिंग देऊ शकता. तुमच्या मुलाला पेन होतोय, तुम्ही इथून हिलिंग देऊ शकता. मुलाचं अभ्यासात लक्ष लागत नाही, तुम्ही इथून हिलिंग देऊ शकता. मूल तुमचा एक्झामला गेलाय, तुम्ही इथून हिलिंग देऊ शकता. तुम्ही इंटरव्ह्यूला तुमचं बाळ गेलंय तर तुम्ही इथून हिलिंग देऊ शकता, ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी. ओके, त्यानंतर डिस्टन्स हिलिंग आपण शिकतो. डिस्टन्स, रेकीला डिस्टन्स नाही. ओके, तुमचं मूल दुसऱ्या शहरात असेल, दुसऱ्या देशात असेल तर तुम्ही एनर्जी त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. अन्न पाणी चार्ज करण्याची ताकद तर तुम्ही स्वतः आता अनुभवली, पाणी चार्ज केल्यानंतर काय रिझल्ट येतोय. त्याचप्रमाणे तुम्हाला आता मी एक्झाम्पल पण सांगितलं त्या सरांचं. तर दररोज जे अन्न पाणी आपण घेतो ते जर हिलिंग एनर्जीने भरलेलं असेल तर शरीर आपोआप बॅलन्स पकडतं. म्हणजेच रेकी म्हणजेच काय आहे, औषध आधीची काळजी, बरोबर आहे. एखादा आपल्याला आजार होऊ नये आणि आजार सुरू झाला की मेडिसिन सुरू होतात, मग रेकी म्हणजेच काय आहे, औषध आधीची काळजी. आता आजारी माणसासाठी एक आशेचा किरण बनू शकतो. जर तुम्ही तुमच्या घरात रेकी हिलर असाल तर काही लोक असे असतात ज्यांच्यासाठी आशेचं किरण कमी झालेलं असतात. रेकी शिकून तुम्ही कोणाच्या आयुष्यात तो एक किरण बनू शकता. आता याचं तुम्हाला उदाहरण जर सांगायचं झालं तर सप्टेंबरमध्ये माझे वडील, त्यांना खूप बरं नव्हतं आणि ते आम्हाला सोडून गेले. पण जेव्हा लास्ट होता म्हणजे आज पहाटे ते एक्सपायर झाले, तर आदल्या दिवसापासून रात्री 8 वाजल्यापासून त्यांना काही बोलता येत आणि मी जवळजवळ 8 दिवस तिथे होते घरी.
पण माझी मुलगी लहान असल्यामुळे ती मध्ये मध्ये उठायची आणि त्यांना इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे साहजिकच आहे, माझ्या आईने आणि माझ्या बहिणीने मला काय सांगितलं होतं, की तू तुझ्या मुलीला घेऊन दुसऱ्या रूम मध्ये झोप, आम्ही बघतो. त्यामुळे दिवसभर मी बघायचे आणि रात्रीचं मी माझ्या मुलीला घेऊन बाजूला झोपायचे. पण कसं असतं ना, की जेव्हा तुम्ही रेकी हीलर होतात, तेव्हा तुमचं थर्ड आय चक्र जे आहे, जेव्हा तुम्ही 7 चक्रावर वर्क करता, तर थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट होतं आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी आधीच कळतात. ओके. तर त्या दिवशी मला असं काय जाणवलं मला माहित नाही. तर मी आईला सांगितलं, की "आज तू माझ्या मुलीला बघ, आज मी जागी राहते." कारण आम्ही जर त्या दिवशी रात्री झोपलो असतो, तर 8 वाजल्यानंतर माझ्या वडिलांना बोलता येत नव्हतं, ना त्यांना पाणी पिता येत होतं. ते फक्त पूर्ण करून दाखवायचे, की "मला पाणी दे, मला पाणी दे." म्हणजे त्यांना बोलताच येत नव्हतं. आणि अजूनही माझ्या अंगावर काटा उभा राहतो, की जर त्या दिवशी जर आम्ही सगळे झोपले असतो किंवा 1 तासासाठी नाही 1 मिनिटासाठी तरी झोपले असतो ना, तर माझे वडील पाणी, पाणी म्हणून तळमळून गेले असते. कारण की त्यांना त्यावेळी बोलता येत नव्हतं किंवा त्यांना तेवढी ताकदही नव्हती, की पुढे जाऊन ती बॉटल घेऊन स्वतः पाणी प्यावं. कारण की पूर्ण ते अनकॉन्शियस झाले होते. फक्त त्यांचा श्वास चालू होता. तो म्हणजे ते असे बसून फक्त तोंड उघडं घेऊन, तोंड उघडं ठेवून ते श्वास घेत होते. पिलेलं पाणी म्हणजे जर त्यांना पाणी पाजलं, तर पाणी देखील त्यांना पिता येत नव्हतं. पण मी तुम्हाला सांगितलं, की जर तुम्ही पाणी चार्ज केलात, तर त्याचा रिझल्ट मला खूप छान मिळाला, की त्यांना कोणत्याही प्रकारचा कुठचाही त्रास नव्हता. कारण की तुम्हाला माहिती आहे, की जेव्हा एखादी व्यक्ती तो आत्मा जेव्हा शरीर सोडतो, तेव्हा त्या व्यक्तीला खूप त्रास होतो. टॉयलेट होतं किंवा बाथरूमला होतं किंवा अशा काही गोष्टी घडतात. बरोबर आहे? किंवा उलट्या होतात. हे तुम्ही बघितलं असेल. पण त्या दिवशी माझ्या वडिलांना काही त्रास झाला नाही आणि अगदी जसं छोटं बाळ झोपतं शांतपणे, तसे माझे वडील झोपले आणि त्यांनी शेवटचा श्वास सोडला. हे इंटेन्शन कुठून मिळालं? त्यामुळे मी दिव्य रेकी शक्तीला कायम आभार मानते. का तर त्या दिवशी नेमकं मला इंटेन्शन आलं, की मी जागे राहिले पाहिजे. कारण अजूनही मला जेव्हा माझ्या वडिलांची ती शेवटची रात्रभर जागं राहून जेव्हा मला ते आठवतं, की जर आम्ही 1 मिनिट जरी झोपलो असतो, कारण की त्यांना सारखी तहान लागायची. कारण की जेव्हा आपण घशाने श्वास घेतो, तेव्हा त्यांचा घसा कोरडा व्हायचा आणि तो कोरडा झालेला घसा पुन्हा ओला करण्यासाठी ते थोडं-थोडं पाणी घ्यायचे. पाणी घेतलेलं पुन्हा असं त्यांचं तोंड बंद करावं लागायचं आणि त्यानंतर ते पाणी घ्यायचं. म्हणजेच काय? तर मृत्यूच्या वेळी देखील ही रेखी ऊर्जा तुमच्या हेल्प करते. तुम्हाला हेल्प करते. हे मी स्वतः अनुभवलेलं एक छान उदाहरण आहे. कारण की जेव्हा मी स्वतः शिकत होते, तेव्हा बरेच स्टुडंट सांगायचे, की अ, जे आजारी पेशंट असतात, खूप वर्षापासून आजारी असतात आणि जेव्हा ते बेडवर असतात, तेव्हा तुम्हाला माहिती आहे बेड सोल होतो. बरोबर आहे? किंवा तिकडचं ते स्किन जाते आणि त्यातून पस यायला सुरुवात होतो, रक्त यायला सुरुवात होतो. मग अशा पेशंटवर देखील काही स्टुडंटने म्हणजे त्या पेशंटला मुक्ती मिळावी यासाठी देखील रेखी ऊर्जांचा वापर केलाय. म्हणून सासूबरोबर भांडण होतंय म्हणून त्यांना मुक्ती द्यायची नाही. समजलं? तर खरोखर खरंच जर ते पेशंट त्या कंडिशनमध्ये आहे, कारण की तुम्ही असं जर करायला गेलात, तर तुम्ही त्या एनर्जीमध्ये ब्लॉक व्हाल. म्हणून सांगते. तर जेव्हा तो पेशंट खूप त्याला असह्य वेदना होत असतील, तर अशा वेळी तुम्ही त्या पेशंटला पाणी चार्ज करून देऊ शकता किंवा रेखीव ऊर्जांकडे त्या व्यक्तीच्या म्हणजे जो शेवट आहे, तो चांगला शेवट व्हावा यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. तुम्ही कुठे व्हिडिओ बघितले असतील, की रेखीव ऊर्जा कशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला म्हणजे ते त्रासदायक ज्या वेदना असतात, त्या वेदनेतून बाहेर काढते आणि कसं त्यांचा तो अंत होतो. ह्या गोष्टी खऱ्या आहेत. जेव्हा मी स्वतः अनुभवल्या, त्यावरून मी तुम्हाला अनुभव सांगते. ओके? तर रेकी अगदी बाळ पोटात असल्यापासून जेव्हा गर्भसंस्कार करतात, तेव्हापासून एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत तुम्हाला मदत करत असते. आता स्वतःची ओळख. नेक्स्ट पॉइंटला जाऊया. हा क्लास फक्त हिलिंग शिकवत नाही. हा क्लास तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य ओळखायला शिकवतो. आता तुम्ही सांगा, की खरंच तुम्ही तुम्हाला स्वतःला हील केलं, बरोबर? तुम्ही स्वतःला हील केलं. तुमचं पेन तुम्ही स्वतः कमी केलं. कसं वाटलं? काहीतरी तुमच्यामध्ये आहे किंवा काहीतरी तुम्ही शिकलात किंवा आता समोरच्या व्यक्तीला जर पेन होत असेल, तर तुम्हाला असं वाटेल की नाही, की येस मी त्या व्यक्तीचा पेन कमी करू शकतो. किंवा एखादी व्यक्ती दुःखी असेल, तर तुम्हाला वाटेल की नाही, की त्या व्यक्तीचं दुःख मी कमी करू शकते? वाटेल की नाही?
बरोबर आहे. एखादी व्यक्ती जर दुःखी असेल तर त्या व्यक्तीचं तुम्ही दुःख कमी करू शकता की नाही किंवा ते पेन कमी करू शकता की नाही. आणि विदिन 5 मिनिट मध्ये तुम्ही त्यांचं पेन कमी करू शकता. ओके. आणि त्यामुळे एक वेगळा जो आहे अ, आत्मविश्वास येतो. अगदी ज्या हाऊसवाईफ आहेत त्या देखील आता रेकी मास्टर लेवल कंप्लीट झाल्यानंतर रेकीचं हिलिंग करतात. आणि हे का हिलिंगची जी प्राइस आहे मार्केटमध्ये रेट हा 1100 रुपये. जवळजवळ 5 दिवसाचं हिलिंग दिलं जातं आणि 5500 रुपये 5 दिवसांमध्ये माझ्या स्टुडंट इन्कम करत आहे, ज्या हाऊसवाईफ आहे. एवढं 5 दिवसांमध्ये 5000 रुपये. ज्या हाऊसवाईफ आहेत त्या आज 30,000 ते 40,000 रुपये इन्कम करत आहेत फक्त हिलिंग देऊन. अशा जगामध्ये किंवा आपल्या आजूबाजूलाच किती केसेस मिळतील ज्यांना रेकी हिलिंगची गरज आहे. आणि तुम्ही जर मास्टर हिलर बनला 90 दिवसाची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्ही रेकी हिलर म्हणून वर्क करू शकता. आणि या ऊर्जांचा वापर करून तुम्ही कमीत ते कमी मास्टर हिलर झाल्यानंतर 30,000 ते 40,000 हे मी कमी सांगतेय. आज मी स्वतः 10 लाखासाठी वर्क करत. ओके. तर तुम्हाला देखील जर एक फायनान्शियल स्टेबल व्हायचं असेल, घरी राहून मी काय करू शकते, मुलांना सांभाळून मी काय करू शकते, किंवा मी आज हाऊसवाईफ आहे, तर खरंच या रेकी ऊर्जांचा वापर माझ्या आयुष्यामध्ये होऊ शकतो का? तर यस, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. कमीत ते 30,000 ते 40,000 रुपये तुम्ही स्वतः अर्न करू शकता. ओके. आता बघा, वय वाढतं तेव्हा येणाऱ्या दुखण्यासाठी जसं की आता एका सर्टन एज नंतर हातपाय दुखणं, बॅक पेन होणं, जॉईंट पेन होणं हे नॉर्मल मानलं जातं. बरोबर. पण रेकीमुळे दरवेळी डॉक्टरकडे धाव घ्यायची गरज नाही. आता सांगा की रात्री 11 11:30 वाजता जर पेन झालं, बरोबर आहे, आणि तुम्हाला माहित असेल की जर तुम्हाला किडनी स्टोन झाला, किडनी स्टोनचा पेन कोणी अनुभवला का? कोणाला कोणाला अनुभव आहे का किडनी स्टोनचा? जर तुम्हाला किडनी स्टोन झाला तर किडनी स्टोनचं पेन हा प्रकारचं किती पॉवरफुल ते पेन असतं की तुम्ही ते सहनच करू शकत खूप नाही. एकदम सुईसारखं खूप. किडनी स्टोनचं पेन तुम्ही सहनच करू शकत नाही. पण विदिन 5 मिनिट जेव्हा किडनी स्टोनचं पेन स्टार्ट झालं, 5 मिनिटांमध्ये रेकी हिलिंगने त्यांचं पेन कमी झालेलं. कारण की 11:30 वाजता त्यांना ते पेन सुरू झालं आणि अशा वेळी गावाकडे डॉक्टर मिळणं शक्य नाही. अगदी 5 मिनिटांमध्ये रेकी ऊर्जांनी त्यांचं पेन पूर्णपणे कमी झालं. पॉसिबल आहे. प्रकाश सर, खूप जास्त प्रमाणात पेन होतं की नाही जेव्हा किडनी स्टोनचं पेन स्टार्ट होतं? बरोबर ते आहे. तर सुया टोचतात पोटात. भरपूर, म्हणजे ती व्यक्ती जसं 9 महिने कंप्लीट झाल्यानंतर डिलिव्हरीच्या टाइमला जशी लेडीज कळा यायला सुरुवात झाल्यानंतर जशी ती लेडीज तळमळत असते त्या प्रकारे त्यांना पेन होत होतं. ते जे पेशंट होते ते एकदा बेडवर झोपत होते, एकदा बेडवरून खाली खाली पडत होते, एकदा ते वॉशरूमला जात होते, अशी त्यांची परिस्थिती होती. पण जेव्हा त्यांना रेकी हिलिंग दिलं 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांचं पेन पूर्णपणे गायब. शक्य आहे. शक्य आहे का असं तुम्हाला का विचारते, तर खरंच तुमचा या गोष्टीवर विश्वास आहे का? कारण की 1% डाऊट 100% आउट. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या शक्य आहेत. एवढी पवित्र ऊर्जा आहे. जर या पवित्र ऊर्जांचा तुम्ही तुमच्या आयुष्यात वापर केला तर खूप छान रिझल्ट मिळणार. आता आज शिकलेली हिलिंग पिढ्यानपिढ्या चालते. आज जर प्रणाली मॅमने मास्टर हिलर कंप्लीट केलं तर ते आपल्या बाळाला देखील काही टेक्निक शिकू शकतात. बरोबर आहे. तर आज शिकलेली ही रेकी हिलिंग पिढ्यानपिढ्या चालते. ओके. तर आता रेकी सेकंड लेवल मध्ये आपण काय शिकतो, तर काही पॉवरफुल सिम्बॉल आहेत. त्यानंतर डिस्टन्स हिलिंग की जगाच्या पाठीवर कुठेही राहून तुम्ही हिलिंग देऊ शकता. रेकी विश बॉक्स किंवा तुमचं ड्रीम बॉक्स जो आहे, तुम्हाला घर घ्यायचं आहे, जॉब पाहिजे, तर तो विश बॉक्स कसा बनवायचा, त्याला हिलिंग देऊन तुमचं लवकरात लवकर विश कसं कंप्लीट करायचं हे शिकवतो. तुमच्या घरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये कोणी ब्लॅक मॅजिक केलं असेल, काही निगेटिव्हिटी असेल तर ती रिमूव्ह करण्यासाठी कपूर दिया. तुमच्या घराला, तुमच्या ऑफिसला प्रोटेक्शन देण्यासाठी पिलर एक्सरसाइज. पिलर एक्सरसाइज मध्ये खरे पिलर आणून ठेवायचे नाही, म्हणजे जे लाकडी पिलर असतात ते आणून ठेवायचे नाहीत. तर ही रेकीची वेगळी टेक्निक आहे.
जे इमॅजिन करायचंय, व्हिज्युअलाइज करायचं असते की पिलर एक्सरसाइज. ओके, नाही तर म्हणाल एवढे मोठे पिलर आणून ठेवायचे का, डबल खर्च. तर असं नाहीये. ओके, तर त्यामध्ये तुम्हाला जस्ट टेक्निक शिकवली जाते. आता सायकिक अटॅक, जसं की तुम्हाला माहितीये एखादी व्यक्ती जर खूप हायर लेवलला त्याची ग्रोथ होत असेल, तर अशी एखादी तरी व्यक्ती असेल की तिला नेहमी खाली पाडण्याचा प्रयत्न करते. बरोबर आहे. किंवा तुम्ही तुम्हाला अस्वस्थ वाटतंय किंवा काही काम करावं असं वाटत नाही, तर अशा वेळी समजायचं की सायकिक अटॅक झाला म्हणजे कोणीतरी ब्लॅक मॅजिक वगैरे केलेलं आहे, करणी वगैरे केलेली आहे. तर अशा वेळी ती करणी झालेली आहे की नाही, सायकिक अटॅक तुमच्यावर झाला की नाही, हे तुम्हाला शिकवलं जातं कसं बघायचं ते. आणि जर सायकिक अटॅक झालेला असेल, म्हणजेच तुमच्यावर निगेटिव्ह ऊर्जांचा मारा झालेला असेल, तर तो कसा रिमूव्ह करायचा, तो तुमच्या शरीरावर असेल, तुमच्या घरातील एखाद्या फॅमिली मेंबर्सला असेल किंवा तुमच्या स्वतःवर असेल, तर तो ओळखायचा कसा आणि तो रिमूव्ह कसा करायचा, हे तुम्हाला शिकवलं जातं. सायकिक सर्जरी हा रेकी लेवलचा सगळ्यात महत्वाचा पार्ट, मास्टर लेवलचा, की ह्या सायकिक सर्जरी शिकल्यानंतरच हवायो टकाटा यांनी स्वतःचा जो काही कॅन्सर आहे, कॅन्सर होता तो त्यांनी हील केला. आता विचार करा की कॅन्सर जर सायकिक सर्जरीने हील होऊ शकतो, तर आजकाल जो 10 पैकी 9 लोकांमध्ये किंवा 10 पैकी 8 लोकांमध्ये जो कॉमन डिसीज आहे, डायबिटीस ज्याला म्हणतात किंवा शुगर ज्याला म्हणतात किंवा ब्लड प्रेशर, हा तुमचे जो काही आजार आहे तो आजार कमी होऊ शकतो. तुम्ही विदाऊट मेडिसिन आयुष्य जगू शकता. काय वाटतं? जर सायकिक सर्जरी या टेक्निकने जर एखादा कॅन्सर पेशंट जर हील होऊ शकतो, तर याच टेक्निकने तुम्ही जे काही डायबिटीज असेल, शुगर किंवा ब्लड प्रेशर असेल, थायरॉइड सारखा प्रॉब्लेम असेल, पीसीओडी सारखा प्रॉब्लेम असेल, तर तो प्रॉब्लेम हील करू शकता का? हील करू शकता का? काय वाटतं? बरोबर आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन तुम्हाला शिकवलं जातं, की पास्ट लाईफचे जे काही तुमच्या ऍक्शन असतील, थॉट्स असतील, एनर्जी पॅटर्न्समुळे जे काही तुमच्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस असतील, ऑब्स्टॅकल्स असतील किंवा निगेटिव्ह सायकल्स आलेले असतील, तर ते डिझॉल्व्ह करून फ्री एनर्जी आणि न्यू ऑपॉर्च्युनिटीज ओपन करा. काही काही वेळानं वाटतं बघा तुम्हाला, की तुम्हाला घर घ्यायचंय, पैसे जमलेले आहेत, पण घर वेळेपर्यंत तुम्ही पोहोचतच नाही. बरोबर आहे. काही वेळा असं वाटतंय की भरपूर अभ्यास केलेला आहे, पण मुलाला मार्क्स मिळत नाही. मग का असं होतं, तर पास्ट लाईफ मध्ये तुमचे काही ऍक्शन असतात, काही थॉट्स असतात किंवा एनर्जी पॅटर्न्स असतात. तर ते रिमूव्ह करण्यासाठी कर्मा क्लिअरन्स मेडिटेशनची 90 डेजची प्रॅक्टिस तुम्हाला तुमच्याकडून करून घेतली जाते, ज्यामुळे तुमचे जे काही ब्लॉकेजेस आहेत, जी काही निगेटिव्हिटी आहे, ती दूर होते. ओके. त्यानंतर कायनेसोलॉजी. आणि आता बघा की ज्यांना आता रेकी लेवल 1 हा कोर्स तुम्हाला फ्री आहे. मग आज मी तुम्हाला हे सेकंड लेवल मास्टर लेवल का शिकवते किंवा का तुम्हाला हे एक्सप्लेन करते, त्याचं कारण असं आहे की आज तुम्ही एनर्जी एक्सचेंज केलेले आहे. बरोबर आहे. आज तुम्ही अपॉइंटमेंट घेतली. मग त्याचं काही एनर्जी एक्सचेंज घेतलं का? नाही. पण डॉक्टर मिकाउसी यांचा नियम काय आहे की विदाऊट एनर्जी एक्सचेंज कोणालाही हिलिंग द्यायचं नाही किंवा कोणालाही अट्युनमेंट द्यायची नाही. म्हणून हा नेक्स्ट लेवलचा जो काही क्लास आहे तो जस्ट ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिला. तर जे लोक मास्टर हिलर बनणार आहात, ओके, जे सेकंड लेवल आणि मास्टर लेवल कम्प्लीट करतील, तर त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट राहणार आहे. क्रिस्टल बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स. हा जर कोर्स तुम्ही मार्केटमध्ये बघितला तर 5 ते 10,000 किंवा 15,000चा असतो. आणि पेंडुलम डाउजिंग हा ऍडव्हान्स कोर्स, जे आपण थोडंसं बघणार आहोत. पेंडुलम डाउजिंग म्हणजे काय, तर उद्या काय करायचंय, एक दोरा आणि अंगठी तुमच्यासोबत ठेवायची. ओके, दोरा आणि अंगठी तुमच्यासोबत ठेवायची. मग आपण पेंडुलम डाउजिंग हे बघणार. ओके, तर पेंडुलम डाउजिंगचं मार्केटमध्ये प्राइस आहे 7,000 पासून 10,000. आता रेकी लेवल 1 याची प्राइस आहे 5,000. रेकी सेकंड लेवलची प्राइस आहे 7,000. रेकी मास्टर लेवलची प्राइस आहे 10,000. क्रिस्टल बेसिक टू ऍडव्हान्स 5,000 आणि पेंडुलम डाउजिंग 7,000. टोटल किती होते? 34,000. पण जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल आणि आज तुमची जर सीट बुक करायची असेल, तर तुम्हाला आफ्टर डिस्काउंट 7,000 रुपीज पे करायचे. जर तुम्हाला मास्टर हिलर बनायचं असेल आणि मास्टर हिलर बनवून जर तुमच्या आयुष्यातील संपूर्ण जे काही निगेटिव्हिटी आहे ती जर तुम्हाला रिमूव्ह करायची असेल, तर तुम्हाला स्पेशल ऑफर आहे 7,000 रुपीज. अजून ऑफर पाहिजे?
अजून ऑफर पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, प्रणाली मॅम हसल्या, की लहान बाळ जेव्हा 3 वर्षाचं होतं आणि ते फक्त प्ले ग्रुपला जाऊन काय करतं, नाचायला शिकतं, बरोबर आहे, खेळायला शिकतं. फी किती असते? किती असते फी? 50,000, अबोव 30,000 आहे. किरण सर, तुम्ही कल्याणचे आहात, मुंबईला तेवढी फी आहे, अबोव 30, 40, 50. कविता मॅम किती आहे फी प्ले ग्रुपची? कविता मॅम आहात का तुम्ही? कविता मॅम, प्ले ग्रुपची फी किती आहे? अबोव 40 to 50,000. आणि आता तुम्ही मला सांगा की 7,000 अमाऊंट तुम्हाला जास्त वाटते की ही रेखी ऊर्जा, जसं की प्ले ग्रुपला तुम्ही 30,000 पे. कविता मॅम किती आहे फी मुंबईला? आवाज येत नाही. चॅट बॉक्सला टाकू शकता मॅम. कविता मॅम चॅट बॉक्सला टाकू शकता. पण आपण मानूया 30,000, कमीत कमी 30,000. गावाकडच्या ज्या शाळा असतात, मुंबईला 50,000 पेक्षा जास्त असेल असं मला वाटतंय, एवढी आयडिया नाहीये. पण गावाकडच्या जर तुम्ही शाळा पकडलात, अगदी छोटंसं शहर असेल, ओके, तालुक्याचं ठिकाण वगैरे, तर तिथे नक्कीच 30-40,000 रुपये फी असेल, बरोबर आहे. मग तुम्ही विचार करा की प्ले ग्रुपला जर तुम्ही 30,000 पे करू शकता, पण जर तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण फॅमिलीमध्ये फक्त एकच व्यक्ती जर रेकी हिलिंग शिकली, तर आयुष्यभरासाठी तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला सपोर्ट करू शकता. इव्हन तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ती ऊर्जा स्वतःसाठी यूज करू शकता. तरी देखील ही अमाऊंट जास्त वाटते का? जास्त वाटते का प्रकाश सर? एखाद्या फ्रेंडचं लग्न ठरलं, ओके, अश्विनी मॅम बोलताय 30,000 to 45,000. मग जर त्या मुलाला काही समजत नाही, तुम्ही जबरदस्तीने त्या स्कूलमध्ये बसवताय, त्यासाठी तुम्ही 30,000 रुपीज पे करायला रेडी. पण त्याच मुलाला जर कधी असं होऊ नये, पण जर कधी पेन झाला किंवा काही प्रॉब्लेम आले, तर त्यासाठी विदाउट मेडिसिन तुम्ही हील करू शकता. तर त्याची फी जी आहे ही 7,000. यामध्ये तुम्ही पूर्ण मास्टर हिलर बनणार आहात. जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही हिलिंग देऊ शकणार आहात. एकदा तुम्ही हिलिंग शिकलात, आयुष्यभरासाठी तुम्ही यूज करू शकता. मग ही फी जास्त वाटते अलका मॅम? चला तुमच्यासाठी डिस्काउंट अजून देऊया. फक्त 5 स्टुडंटसाठी, फक्त 5 स्टुडंटसाठी, जे आता ऍक्शन घेतील त्या पहिल्या 5 स्टुडंटसाठी स्पेशल ऑफर आहे 5,555. जे आता ऍक्शन घेतील त्या पहिल्या 5 स्टुडंटसाठी ऑफर किती राहील? 5,555. किती जण रेडी आहेत ऍक्शन घ्यायला? किती जण रेडी आहेत ऍक्शन घ्यायला? फक्त वेबिनार करणार तर त्याचा रिझल्ट मिळत नाही, कारण की कुठचंही नॉलेज जर तुम्ही अपूर्ण घेतला तर त्याला काहीच अर्थ. नॉलेज घेतलं तर पूर्ण करा, अदरवाईज कुठचंही नॉलेज घेऊ. ओके, तर किती जण रेडी आहेत? फक्त पहिल्या 5 स्टुडंटसाठी जी ऑफर आहे 5,555. जे 6वे स्टुडंट इनरोल करेल त्याला फी राहील किती? 7,000. किती जण रेडी आहेत ऍक्शन घ्यायला? किती जणांना वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये ही रेखी ऊर्जा कायमस्वरूपी असली पाहिजे? किती जणांना वाटतं? एकालाही नाही वाटत? रेकी सारखी ही पवित्र ऊर्जा तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी असावी असं किती जणांना वाटतं? किरण सर,
तर ज्यांना कोणालाही हा क्लास कंटिन्यू करायचा असेल, मास्टर हीलर बनायचं असेल, तर त्यांच्यासाठी पहिल्या फक्त 5 स्टुडंटसाठी ऑफर आहे 5,555. जे आता ऍक्शन घेतील त्यांच्यासाठी, त्यासाठी तुम्हाला QR कोड जो आहे तो QR कोड तुम्हाला डिस्प्ले करते. खरंच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चेंज करायचं असेल, जबरदस्ती कोणालाही नाही. ज्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये चेंजेस पाहिजेत, फक्त त्यांनीच एनरोल करा. जबरदस्ती कोणालाही नाही. खरंच तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला चेंजेस पाहिजे, कारण की जरी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांमध्ये जर लग्न ठरलं, तर तुम्ही शॉपिंग अगदी 10-15 हजारची करता की नाही? करता की नाही प्रकाश सर? करता की नाही? नातेवाईकांचं लग्न असेल 10-15 हजार आरामात तुम्ही शॉपिंग करता. पण ह्या ऊर्जा ज्या आहेत, ह्या ऊर्जा जर तुम्ही शिकलात आणि ह्या ऊर्जांचा वापर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही करू शकणार आहात. ओके, कविता मॅम बोलतायत की त्या रेडी आहेत, त्या ऍक्शन टेकर आहेत. व्हेरी गुड. ओके, अजून कोण आहे का? बघा स्टुडंटच कमी झाले, तर उद्या क्लास आहे आपला. जरी तुम्हाला नेक्स्ट लेवलला यायचं नसेल तरी देखील उद्या जॉईन व्हायचंय. उद्या आपण 7 चक्र आणि 7 चक्रांचं मेडिटेशन घेणार आहोत, जे तुमचं संपूर्ण बॉडी हील करणार आहे. ओके, त्यामुळे लेफ्ट व्हायची गरज नाही. मी काय बोलले की कोणालाही जबरदस्ती नाही आहे. बरोबर आहे? जबरदस्ती केलीये का? की केलंच पाहिजे? नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस पाहिजे, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव करायचं असेल, एक गोल, तर तुमच्यासाठी नेहमीच प्राणऊर्जा हिलिंग सेंटर हेल्पफुल. ओके, अजून कोणाला ऍक्शन घ्यायची आहे का? ओके, चालेल. मग आज जे तुम्ही काही शिकलात त्याबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन? आज जे तुम्ही काही शिकलात त्याबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन? बोलाल का मॅम? काही क्वेश्चन आहे? अश्विनी मॅम, मला काही क्वेश्चन आहेत का? बघा की आज जर तुम्ही शिकलात तर तुमची प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस नंतर तुम्ही तुमच्या आयुष्याला हील करू शकणार. ओके, जर काही प्रॉब्लेम असेल, मनी रिलेटेड प्रॉब्लेम असेल, तर नक्की तुम्ही संपर्क करू शकता. एक मेसेज करा 9322422059 या नंबर. ओके, जर तुम्हाला शिकायचं असेल आणि मनी रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला या नंबरला कॉल करायचा 9322422059. ओनली व्हॉट्सअप कॉल. ओके, व्हॉट्सअप कॉल रिसीव्ह केला जाईल. जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल आणि जर मनी रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर नक्कीच तुम्ही ह्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. ओके, अजून काही क्वेश्चन आहेत? अजूनही डाऊट आहे? मला प्रश्न पडतो की एवढे छान तुम्ही रिझल्ट बघितलात आणि अजूनही तुम्हाला डाऊट आहे की खरंच या ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये असल्या पाहिजे का? हा डाऊट असणं म्हणजेच किती सॉरी एनर्जी ब्लॉक आहे. तुम्ही स्वतः अनुभवलात की तुमचं पेन तुम्ही स्वतः कमी केलं. बरोबर आहे? तुम्ही स्वतः अनुभवला आहात की तुमचं पेन स्वतः कमी केलंय. मिठाचा खारटपणा तुम्ही स्वतः कमी केलेला आहे. पाण्याची चव तुम्ही बदललेली आहे. जर लेवल 1 मध्ये एवढी एनर्जी तुम्हाला मिळत असेल तर 100% चे जे काही मेन सिम्बॉल आहे ते सिम्बॉल शिकल्यानंतर तुम्हाला किती छान रिझल्ट मिळेल की नाही? रिझल्ट मिळतो स्नेहा मॅम? आनंद सर, रिझल्ट मिळतो? हो मिळतो. बरोबर आहे, 100% रिझल्ट मिळतो. ओके, हो चालेल. मिळतोय. 100% रिझल्ट मिळतो एवढी गॅरंटी तर मी देऊ शकते, कारण की जे प्रॅक्टिकल आहेत, जेव्हा तुम्ही एनरोल करता तेव्हापासून माझी जबाबदारी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस आणण्याची. ओके, मी स्वतः जबाबदारी घेते. तुम्ही कुठच्याही प्रॉब्लेम मध्ये अडकलेले असेल, पण तुम्ही म्हणाल आज मी क्लास जॉईन केला आणि उद्या मला रिझल्ट मिळणार, असं नाही. आनंद सर, 3 महिने हो प्रॅक्टिस कम्प्लीट करायची.
ओके, चालू आहे रिझल्ट मॅडम. 100% आहे. अजून नाही, अजूनपर्यंत अडचणी भरपूर होत्या. तर त्या दूर करायचे असेल तर आपणच प्रयत्न करावा लागतं. ते त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहेत. इव्हन तुम्ही डॉक्टरकडे जरी गेलात फक्त सर्दी खोकल्यासाठी तरी 1000 रुपीज पे करावे लागतात, डॉक्टरची फी आणि मेडिसिन. बरोबर आहे? डॉक्टरची फी आणि मेडिसिन यासाठी तुम्हाला हो, 1000 बरोबर आहे. रुपीज पे करावे लागतात. म्हणजे 5555 पूर्ण लाईफ मध्ये एकदाच तुम्हाला पे करायचे आहेत, जे तुम्ही आयुष्यभर या ऊर्जा यूज करू शकणार आहात. तर चॉईस तुमची आहे, कोणालाही जबरदस्ती नाही. जरी तुम्हाला कंटिन्यू करायचं नसेल तरी देखील उद्या आपला लास्ट सेशन आहे, उद्याचं सेशन जॉईन करा. उद्या आपण 7 चक्र शिकणार आहोत आणि 7 चक्रावर वर्क करणार. ओके, तर कोणाला काही क्वेश्चन आहे का? जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर नंबर पुन्हा सांगते, 9322422059 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, 9322422059. कारण सांगते की आज मार्केटमध्ये भरपूर रेकी ग्रँडमास्टर आहेत जे रेकी शिकवतात आणि तुम्ही जर फक्त फ्रीमध्ये जे नॉलेज मिळतंय तेवढे जर तुम्ही घेत गेलात तरी कुठचाही रेकी ग्रँडमास्टर लेवल 1 ला फक्त आणि फक्त 10% एनर्जी तुम्हाला देऊ शकतो. आणि तुम्ही जर कुठच्याही आयुष्यामध्ये कुठल्या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही अडकलेले असाल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे एनर्जी देखील तेवढीच परिपूर्ण असली पाहिजे की नाही? बरोबर आहे. बरोबर आहे. मग त्यासाठी इवन प्रत्येक क्लास अगदी व्यवस्थित शेवटच्या व्यक्तीला समजेपर्यंत प्रत्येक टॉपिक शिकवला जातो. बरोबर आहे स्नेहा मॅम? मी हो. सांगते यावर लक्ष देऊ नका, अगदी आपले स्टुडंट काय बोलतायत ते. बरोबर आहे. अगदी स्नेहा आज मॅम, थोडासा चुकला मला. जोपर्यंत शेवटच्या स्टुडंटला समजत नाही तोपर्यंत लाईव्ह शिकवलं जातं, रेकॉर्डिंग नाही. बरेच जे कोच आहेत ते तुम्हाला रेकॉर्डिंग देतात, पण मी स्वतः पुढचे 10 दिवस तुम्हाला लाईव्ह क्लास शिकवणार. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत, पहिल्या दिवशी तुम्हाला कुठच्या गोलवर वर्क करायचं आहे, त्या गोलसाठी तुम्हाला काय करायचं हे शिकवलं जातं. अगदी कोणाला घर घ्यायचं असेल, कोणाला जॉब करायचा असेल आणि पुढचे 90 डेज त्यावर वर्क करून घेतलं जातं आणि त्याचा रिझल्ट 100% आहे. फक्त कशाची गरज आहे? तुम्हाला स्वतःला ऍक्शन घेण्याची गरज आहे. ओके, ऍक्शन घ्यायची गरज आहे की यस तुम्ही या ऊर्जांचा वापर तुमच्या आयुष्यामध्ये करणार आहात आणि तुम्ही स्वतःला हील करणार आहात. ओके, तर कोणाला काही क्वेश्चन आहे? नाही तर आपण आज इथेच थांबू. ओके, मग आज आपण इथेच थांबूया. तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. ही दिव्य रेकी शक्ती आणि एंजलिक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू.